धर्म, श्रद्धा आणि अध्यात्म या गोष्टींवर सामान्य लोकांचा प्रचंड विश्वास असतो. अनेक लोक आपल्या अडचणी, आजार, कौटुंबिक समस्या किंवा मानसिक तणावातून मार्ग काढण्यासाठी बाबांकडे, तांत्रिक, मांत्रिक, गुरूंकडे किंवा तथाकथित साधूंकडे धाव घेतात. पण जर या श्रद्धेचा गैरफायदा घेतला तर? अशाच एक धक्कादायक प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःला ज्योतिषी म्हणून ओळख देणारा कॅप्टन अशोक खरात आता गंभीर आरोपांमुळे चर्चेत आला आहे. महिलांशी अश्लील कृत्य केल्याचे आरोप, 100 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ, 5 कोटींची खंडणी आणि या सगळ्यामागे असलेला एक ऑफिस बॉय, या संपूर्ण प्रकरणाने अनेकांना हादरून सोडले आहे. नेमकं काय घडलं, खराचं बिंग कसं फुटलं आणि या सगळ्यात नीरज जाधवची भूमिका काय होती? चला या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. राज्यात सध्या स्वयंघोषित ज्योतिषी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. धर्माच्या नावाखाली महिलांशी गैरवर्तन केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती जवळपास 100 पेक्षा जास्त आक्षेपार्ह आणि अघोरी कृत्यांचे व्हिडिओ लागल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. सध्या पोलिसांनी खरातला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकरणात एक वेगळाच आणि धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. खरातचा जवळचा मानला जाणारा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्यामुळेच हे सर्व प्रकार उघडकीस आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. माहितीनुसार डिसेंबर 2025 मध्ये नीरज जाधवने खराच्या नकळत त्याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. या फुटेजमध्ये एका महिलेसोबत घडलेली आक्षेपार्ह घटना रेकॉर्ड झाल्याचे सांगितले जात आहे. समाजात ज्योतिषी म्हणून वावरणाऱ्या खरातचे हे वेगळे रूप पाहून नीरजच्या मनात पैशांची लालसा निर्माण झाली. त्यानंतर त्याने या व्हिडिओच्या आधारे खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार नीरज जाधव आणि त्याच्या काही साथीदारांनी खरातकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र खरातने या मागणीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर नीरजने दुसरीच युक्ती वापरली. त्याने काही महिलांना थेट धमकावण्याचा प्रयत्न केला. एका 24 वर्षीय विवाहित महिलेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ तिच्याच व्हॉट्सअॅपवर पाठवून तिला धमकवण्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची माहिती संबंधित महिलेने खरातला दिली होती. मात्र स्वतःवर संशय येऊ नये म्हणून खरातने त्या महिलेला पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला, अशी माहिती तपासात समोर आली आहे. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना घडली. सिडको परिसरातील 28 वर्षीय विवाहित महिलेचा व्हिडिओ नीरजने तिच्या मेहुण्याला पाठवल्याचीही समोर आली आहे. या घटनेनंतर त्या महिलेच्या मेहुण्याने तिला धीर देत पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल झाली आणि हळूहळू हे संपूर्ण प्रकरण उघडकीस येऊ लागले. फेब्रुवारी 2026 मध्ये एका महिलेच्या तक्रारीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात नीरज जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्याने महिलेला खरातच्या कार्यालयीन आक्षेपार्ह व्हिडिओचे स्क्रीनशॉट पाठवत धमकावल्याचा आरोप होता. दरम्यान या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे तशी आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धर्म आणि श्रद्धा या समाजातील अत्यंत संवेदनशील गोष्टी आहेत. पण काही लोक या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन लोकांची फसवणूक करत असल्याची अनेक उदाहरणं वेळोवेळी समोर येत असतात. कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित केला आहे. आपण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतो आहोत का, की कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवत आहोत? या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे आणि पुढे आणखी कोणते खुलासे समोर येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशाच महत्त्वाच्या घडामोडी आणि सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.